रामकृष्ण हरी. उत्तर देशामध्ये तीर्थयात्रा करीत करीत मच्छिंद्रनाथ द्वारकेमध्ये येऊन पोहोचले. द्वारकेमध्ये पवित्र अशा गोमती तीरावर स्नान करून मच्छिंद्रनाथांनी भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर मनाला अतिशय असं प्रसन्न वाटलं. भगवंताची द्वारका पाहिली आणि द्वारका पाहून मच्छिंद्रनाथ पुढे तीर्थयात्रा करीत अयोध्येमध्ये येऊन पोहोचले. त्यावेळी अयोध्येमध्ये पाशुपत राजाचं राज्य होतं. मच्छिंद्रनाथांनी पवित्र अशा शरयू तीरामध्ये स्नान करून रामचंद्र प्रभूच्या दर्शनासाठी निघाले. मंदिराच्या परिसरामध्ये आल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी पाहिलं कोणता तरी राजा दर्शनासाठी आलेला आहे. राजाचा तो मोठा लवाजमा पाहिला. असंख्य असे अश्व थांबलेले आहेत. असंख्य असे हत्ती त्या ठिकाणी थांबलेले आहेत. पायदळ थांबलेला आहे. सैन्य शस्त्र अस्त्र सज्ज करून त्या ठिकाणी थांबलेले आहेत. मच्छिंद्रनाथाच्या लक्षात आलं की या ठिकाणचा राजा दर्शनासाठी आलेला असावा. असं म्हणले आपल्याला काय करायचंय. राजाचा मोठा लवाजमा. काय लवाजमा. ते जे अश्वदळ होतं का ते अश्व एवढे शुभ्र होते की असं भासलं नाथांना एखादा राजहंसाचा स्थवा क्षणार्धामध्ये युद्धभूमीवरती नेऊन पोहोचवावा. एवढे शुभ्र वर्ण असे घोडे त्या अश्वदळामध्ये होते. सगळा सेनासंभार पाहिला. काय म्हणले राजाचं ऐश्वर्य आहे. राजाचं ते ऐश्वर्य तो लवाजमा पाहून कुठल्याही शत्रूच्या मनामध्ये धडकी भरावी असं त्या ठिकाणी ऐश्वर्य होत राजा. योगायोगानं त्याच दिवशी राजा सुद्धा दर्शनासाठी आला होता. नाथांनी मंदिराच्या दिशेकडे प्रस्ताव करीत त्या भगवान प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी मच्छिंद्रनाथ निघाले. मंदिराच्या द्वारावर आल्याबरोबर द्वारपालांनी अडवलं. ए म्हणले तुला काही कळाले का. काही अक्कल आहे का म्हणले. गोसाड्या कुठं निघालास म्हणले. कान फाडून निघाला म्हणले. कळत नाही का म्हणले या ठिकाणी पाशुपत राजा दर्शनाला आलेला आहे. राजाचं दर्शन चालू आहे. निघाला म्हणले. ए भिकाऱ्या म्हणले चलो बाजूला. मच्छिंद्रनाथाला हाकलून दिले. मच्छिंद्रनाथाला अत्यंत राग आला. ग्रंथकर्त्यांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे त्या द्वारपाळांचं की पूर्वीच्या जन्मामध्ये कर्मभ्रष्ट असलेले ही जे द्वारपाळ आहेत का म्हणले कुठल्याही राज्याच्या प्रवेशावर द्वारावर जे ठेवलेले द्वारपाळ अगोदरच त्यांचं पापाचा घडा भरलेला असतो. त्यामध्ये जे वाईट वर्तणूक आहे हेच आपला धर्म समजून भगवंताच्या दर्शनाला जात असलेल्याच्या दर्शना आड येऊन अजून त्यांचं जे पाप आहे पापाच्या ह्याच्यामध्ये अजून पापाचा संचार करतात. हे असे पदभ्रष्ट द्वारपाळ नाथांना हकललं. आणि नाथांना हकलल्यावर नाथांना राग येऊन सुद्धा नाथांनी या ठिकाणी भानावर आले. क्रोधाला आवरलं आणि म्हटले याच्यामध्ये ह्यांची काही चूक नाही. कसं आहे राजाच्या आज्ञेनं सगळं हे दळ चालतं. सूर्याची किरण सूर्यासोबत असतात. लहान बाळ आहे आईच्या बोटाला धरून चालतं आणि माळ्याचं जे पाणी आहे माळ्याच्या वचनाप्रमाणे चालतं. सूर्याची किरण सूर्याबरोबर चालतात. त्याचप्रमाणे म्हणले राजाच्या आज्ञेप्रमाणे हे दळ हे असं वर्तवणूक करत आहे. ह्याची ह्याला शिक्षा देणं योग्य होणार नाही. मच्छिंद्रनाथांनी म्हणले ह्याच्यामध्ये यांचा काही दोष नाही. आपल्याला जर शिक्षा करायची आहे तर राजालाच आपण शिक्षा करावी. आणि मच्छिंद्रनाथांनी जर म्हणले मोठा वृक्ष आहे त्या वृक्षाच्या बुडावरच वार केल्यावर हे वरचे काय करणार आहेत म्हणले. आणि सूर्याला जर शिक्षा केली तर त्याच्या किरणही त्याच्या बरोबरच हे करणार आहेत म्हणले. हे दळ सगळं हे राजाच्या आज्ञेमुळे हे असं झालेलं आहे. हे राजाला शिक्षा केल्याशिवाय हे दळ सुधारणार नाही. नाथांच्या लक्षात आलं. नाथांनी मंत्र विभूती आपल्या झोळीमधून काढली
आणि मंत्र करून स्पर्शास्त्र प्रेरण करून विभूती ती राजाच्या दिशेकडे फेकली. राजा अभिषेक राजाचा झाला होता आणि रामाच्या दर्शनासाठी राजाने मान खाली टेकवली खरी. मच्छिंद्रनाथाचं स्पर्शास्त्र राजाच्या अंगावरती येऊन पडल्याबरोबर राजा जमिनीलाच खेळून राहिला. राजाची मान जमिनीला चिटकली. राजा मान सोडवण्याचा प्रयत्न करतात, देवाचं दर्शन झालं, वर उठण्याचा प्रयत्न करतायत, पण काही उठताच येईना. राजाची तशी अवस्था पाहून राजांनी सैनिकांना हात केला. अरे म्हणजे इकडे मला वर उठताच येईना गेले, माझी मान ही जमिनीला चिटकल्यासारखं झाले. बक्कळ सैन्यांनी राजाला ओढण्याचा प्रयत्न केला, परंतु स्पर्शास्त्र होता, अस्त्रामध्ये बांधला गेलेला तो राजा सैन्याने किती ओढलं तर निघणार होतं का? सगळे सैन्य बाजूला झाले आणि राजाचा जो मंत्री होता, राजाच्या मंत्र्याला लक्षात आलं की आपल्या राज्यामध्ये काहीतरी कुठल्या तरी साधू सोबत म्हणजे कुणीतरी वाईट वागलेलं आहे आणि त्याच्या कोपानं साधून हे राजावरती प्रयोग केलेला आहे. अतिशय सुज्ञ आणि अतिशय हुशार राजाच्या सेवेसाठी तत्पर असलेला तो राजाचा जो प्रधान होता, प्रधानाच्या लक्षात आलं म्हणजे कुठल्या तरी जतीनं कुठल्या तरी योग्यानं आपल्या राजाला या ठिकाणी शिक्षा दिलेली आहे. आणि रामचंद्र प्रभूंनी जतीला अपमान झाल्यामुळं रामचंद्र प्रभूंनी राजाची अवस्था केलेली आहे. त्या प्रधानाच्या लक्षात आलं. प्रधानांनी राज्यामध्ये फरमान काढलं, सगळ्यांना बोलवून सांगितलं. अरे म्हणले आपल्या राज्यामध्ये कुठल्या तरी साधूवर, कुठल्या योग्यावर, कुठल्या जपी तपीवर काही अन्याय झाले का बघा, कुठं काही वाईट घडलेलं आहे का बघा. त्याच्या योगे आपल्या राज्याची अवस्था झालेली आहे. राज्याची अवस्था सगळ्या सैनिकांना कळाली. आपल्या राजाला जमिनीवर कोणीतरी खेळवून धरलेलं आहे आणि कुणावर तरी काहीतरी अन्याय झालाय का असं फरमान निघालेलं आहे. राजाच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या प्रधानांनी चहूकडे आपले दळ पाठवले, बघितले, सगळीकडच्या वार्ता घेतल्या. एक वार्ता प्रधानाच्या कानावरती आली की जे भगवान रामचंद्र प्रभूचं जे द्वार आहे, मंदिराच्या द्वारावर काहीतरी प्रकार घडल्याचं लक्षात आलं आणि त्या ठिकाणी काहीतरी प्रकार झालेला आहे हे त्या प्रधानाच्या लक्षात आल्याबरोबर प्रधान लगबगीनं त्या ठिकाणी द्वारावरती येऊन पोहोचला. पाहिलं तर त्या ठिकाणी अत्यंत दिव्य आणि तेजस्वी असा जती, अंगावरती रुद्राक्षाच्या माळा, गळ्यामध्ये शिंग परिधान केलेला आहे, कान फोडलेला आहे, मुद्रा प्रदान केलेली आहे, हातामध्ये कमंडलू आहे. असा हा दिव्य साधूचा वेश आणि दिव्य तेज असणार ते शरीर, दिव्य देहधारी साधू प्रधानाला दिसला. प्रधानाला दिसल्याबरोबर सगळी करणी या साधूने केलेली आहे. दिव्य तेज आणि तेजपुंज हा साधू अतिशय तेजस्वी आहे. याच्याकडं अपरिमित सीमा असणाऱ्या शक्ती आहेत. त्यांनीच हे कार्य केलं असावं या उद्देशाने प्रधान मच्छिंद्रनाथा समोर धावून आला. तेच मच्छिंद्रनाथाच्या पायावरती लोटांगण घातलं, पायावरती लोळणी करू लागला आणि म्हणाला, महाराज आमचं जर काही चुकलं असेल तर आम्हाला उदार अंतकरणाने माफ करा. आमच्या कुठल्या सैन्याकडून, आमच्या कुठल्या द्वारपाळाकडून जर आपली अवहेलना झाली असेल तर आम्हाला मोठ्या अंतकरणाने माफ करा. हे जपी तपी श्रेष्ठा, आपण साधू आहात. साधू सर्वांना आपल्यामध्ये सामावून घेतो. सगळ्यांच्या सगळ्या सुखदुःखांचं निवारण साधू करतात. साधू या जगामध्ये जे भटकणारे जे जीव आहेत त्यांना सद्मार्गाला लावतात. जगाच्या कल्याणा, संताच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारे हे साधूचं वचन आहे. आणि तुम्ही उदार अंतकरणाने आमच्या दासांची चूक माफ करा. तुम्ही म्हटले कल्पवृक्षापेक्षाही तुम्ही श्रेष्ठ आहात साधूवर्या. का? कल्पवृक्ष चांगल्या इच्छा मनामध्ये आल्या तोही पूर्ण करतो, वाईट इच्छा आल्या तोही पूर्ण करतो, परंतु तुम्ही फक्त आणि फक्त चांगल्याच इच्छा पूर्ण करता. तुम्ही परिसापेक्षाही श्रेष्ठ आहात. कारण काय?
परीस केवळ लोखंडाचं सोनं करतो, परंतु इतर धातू पुढे त्या परीसाचं काही चालत नाही. किंवा परीस लोखंडाचं सोनं करतो, परंतु त्या लोखंडाचा परीस करत नाही. परंतु आपण परीसापेक्षाही श्रेष्ठ आहात. तुमच्या सानिध्यामध्ये आलेला पापी मनुष्य असेल, पुण्यवंत असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल, तुमच्याकडे याचक होऊन आलेल्या प्रत्येक जीवाचं तुम्ही त्यांच्या दुःखाचं निरसन करता. आमच्याही राज्यावरती मोठं संकट आलेलं आहे. आमचा राजा भगवंताच्या चरणावरती खळून राहिलेला आहे. तुम्ही महान आहात. साधू म्हणजे माय आहे आणि आम्ही तुमचे लेकरं आहोत. लेकरांचं जर चुकलं तर आई उदार अंत करणारी त्याचा गुन्हा आपल्या हृदयामध्ये ठेवून त्याला मोठ्या हृदयाने माफ करते. लेकराचं चुकलं म्हणजे आई त्याला शिक्षा देते का? तसे म्हणले, साधू आपण या पृथ्वी तलावर संचार करीत असणारे प्रत्यक्षात भगवंतच आहात आणि आमच्या कुण्या सेवकाकडून जर काही अपराध जर घडलेला असला तर उदार अंतकरणाने तुम्ही त्यांना माफ करून आमच्या राजाला या संकटातून मुक्त करा. अतिशय हुशार होता हा सेवक. प्रधान राजाचा, प्रधानाची ती करुणामय आणि स्तुतीपर वचन नाथांनी ऐकलं आणि नाथांचा राग शांत झाला. मच्छिंद्रनाथांनी विभक्तास्त्र स्पर्श करून लगेच त्याचं प्रेरण केलं आणि जो जमिनीवर खिळून राहिलेला राजा होता त्याच्या दिशेने विभक्तास्त्र फेकल्यानंतर जो खिळून राहिलेला राजा तो विभक्त झाला. आणि विभक्त झाल्यावर राजाने जवळच्याला बोललो, काय झालं होतं रे म्हणले ह्या ठिकाणी? मला असं जमिनीला असं का खिळून राहिल्यासारखं वाटलं, मी चिटकल्यासारखं का झालं होतो? प्रधानांनी जवळच्या सांगितलं, एक योगी आलेला आहे आणि त्या योग्याने तुमची ही अवस्था केलेली आहे राजा. पाशुपत राजांनी प्रधानाला आदेश दिला, प्रधान कोण आहे तो योगी? त्या योग्याला माझ्याकडे घेऊन या. राजाची आज्ञा झाली. प्रधानांनी मोठ्या चतुरतेने मच्छिंद्रनाथाकडे गेले आणि तो जो राजाचा प्रधान होता अतिशय विनम्रतेने मच्छिंद्रनाथाला राजाकडे घेऊन आले. ज्यावेळी राजानं मच्छिंद्रनाथाला पाहिलं, प्रत्यक्षात भगवंत पृथ्वीवरती अवतरावा, प्रत्यक्ष भगवंताचं रूप मच्छिंद्रनाथामध्ये राजाला भासलं आणि राजाने मच्छिंद्रनाथाच्या चरणावरती दंडवत घातला. साष्टांग प्रणाम करून मच्छिंद्रनाथाला म्हणाले, मुनिवर तुमच्या दर्शनाने कृतकृत मी धन्य झालो आणि या राजाचं या ठिकाणी भाग्य फळाला आलं. साक्षात आज तुमचं मला दर्शन झालं आणि माझी तुमच्या चरणावरती एक विनंती आहे, माझं एक मागणं आहे, तुम्ही पूर्ण करा. माझ्यासोबत राज्यामध्ये चला, मला तुमचं आदरातिथ्य करायचं आहे. या सेवकाची विनंती आपण पूर्ण करावी. राजाचं वचन ऐकलं. मच्छिंद्रनाथांनी म्हटले, ठीक आहे, मी येतो तुझ्यासोबत राजा. राजाने सगळ्या दळासोबत मच्छिंद्रनाथाला आपल्या रथामध्ये बसवलं आणि महिलाच्या दिशेनं मच्छिंद्रनाथ राजा सगळे दळ निघाले. राजमहालामध्ये मच्छिंद्रनाथाला राजांनी आणलं. पाशुपत राजांनी मच्छिंद्रनाथाचं एवढं आदरातिथ्य केलं. राजाचं जे सुवर्ण सिंहासन होतं, सुवर्ण सिंहासनावर राजाला बसवलं, मच्छिंद्रनाथाला बसवलं. नाथाला बसवून त्यांची सेवा केली, त्यांच्या चरण धुवले, त्यांचं योग्य असं आदरातिथ्य केलं, त्यांना प्यायला पाणी दिलं, फळे आणून दिली आणि भोजनासाठी राजा घेऊन गेले. मच्छिंद्रनाथाला विनंती केली की तुम्ही काही दिवस माझ्या राजमहालामध्ये राहो, अशी माझी मनापासून इच्छा आहे. आता राजाची इच्छा आहे
आपण पूर्ण करावं या उद्देशानं मच्छिंद्रनाथ काही दिवस त्या ठिकाणी राहायचं राजाला आश्वासन दिलं. मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी राहू लागले. राजाचा भाव, पाशुपत राजाचा भाव मच्छिंद्रनाथाप्रती इतका होता की रात्रंदिवस मच्छिंद्रनाथाच्या सेवेसाठी तत्पर झालेला राजा सगळं काही आपलं कार्य सोडून साधूच्या सेवेसाठी, मच्छिंद्रनाथाच्या सेवेसाठी अहोरात्र तत्पर झालेल्या राजाची ती सेवा पाहिली. नाथांना आश्चर्य वाटलं. म्हटले की राजा किती आपली सेवा करत आहे. राजाचा तो भाव पाहून मच्छिंद्रनाथ राजाच्या प्रेमातच पडले. राजाचा तो प्रेमभरित भाव पाहून राजाला काहीतरी आपल्याकडून द्यावं या उद्देशाने मच्छिंद्रनाथ राजाला म्हणतात, हे राजा पाशुपत, तुझ्यावरती मी आज प्रसन्न झालेलो आहे. माग, काय पाहिजे ते माग, मी तुला वरदान देतो. पाशुपत मच्छिंद्रनाथाला म्हणतो, मुनिवरा, तुमच्या कृपेने या राज्यात सगळं काही आहे. जे अष्टसिद्धी आहेत सगळ्या सिद्ध्या रात्रंदिवस या ठिकाणी अहोरात्र सेवेसाठी तत्पर आहेत. आणि तुमच्या कृपेने या ठिकाणी काही मला कमी नाही. परंतु मी सूर्यवंशामधला आहे आणि सूर्यवंशामधल्या या पाशुपताला रामचंद्र प्रभूचं अद्याप दर्शन झालेलं नाही. माझ्या मनामध्ये एकच एवढी कामना आहे, एकच एवढी इच्छा आहे, तुम्ही मला रामचंद्र प्रभूचं दर्शन घडवा, हीच माझी इच्छा आहे. मच्छिंद्रनाथांनी लगेच राजाला म्हटले, तुझी इच्छा क्षणार्धामध्ये मी पूर्ण करतो. मच्छिंद्रनाथांनी राजाला सांगितलं, तुमच्या एका क्षणार्धामध्येच तुमची इच्छा मी पूर्ण करतो. म्हणून राजाच्या हाताला धरून पुढच्या प्रांगणावरती घेऊन आले. पुढच्या प्रांगणावरती आल्यानंतर वर सूर्याकडे राजांनी मच्छिंद्रनाथांनी बघितलं आणि लगेच मच्छिंद्रनाथांनी धूम्रास्त्राचा प्रयोग केला. धूम्रास्त्राचा प्रयोग करून ती विभूती आकाश मंडपामध्ये फेकली आणि आकाश मार्गामध्ये फेकल्याबरोबर सगळीकडे धूर झाला. सगळीकडे धूर झाल्यावर जो वरुण होता आणि जे सूर्य होता, सूर्याच्या रथाचे जे सारथी होते त्या सारथीच्याही डोळ्यामध्ये गेलं कचरा. जिकडं तिकडं काहीच दिसायला तयार नाही. जे घोडे आहेत, सूर्य रथाचे जे अश्व आहेत, त्याही अश्वाला काही दिसायला तयार नाही. आणि सगळा अंधकार झालेला पाहून सूर्याने सज्ज झालं आणि वरुण अस्त्राचा प्रयोग केला. वरुण अस्त्राचा प्रयोग केल्यानंतर त्या अस्त्राने सगळा अंधकार नाहीसा केला, जे धूर झालेला होता नाहीसा केला. आणि मच्छिंद्रनाथांनी आपला अस्त्राचा प्रभाव कमी झालेला पाहून पर्वतास्त्राचा प्रयोग केला आणि त्या अस्त्राचा प्रयोग करून मंत्र विभूती आकाशामध्ये फेकली. फेकल्याबरोबर पर्वतास्त्रांनी त्यांचा मार्ग रोधून धरला आणि मार्ग रोधून धरल्यावर सूर्यदेवतांनी लगेच सज्ज होऊन आपल्या बाणावरती वज्रास्त्र प्रेरित केलं आणि ते वज्रास्त्र सोडलं. वज्रास्त्र सोडल्याबरोबर वज्रास्त्रांनी त्या पर्वतास्त्राचे तुकडे तुकडे केले आणि चहू बाजूकडे पडल्यावर मच्छिंद्रनाथांनी पाहिलं, आपण सोडलेला पर्वतास्त्राचे चूर चूर झालेला आहे. आणि त्याच वेळेस आता आपण काय करावं. मच्छिंद्रनाथांनी डोळे झाकले आणि डोळे झाकून आपला ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. ती विभूती नभमंडळामध्ये फेकल्याबरोबर त्या ब्रह्मास्त्राचा प्रभाव असा झाला की सूर्याचे जे घोडे होते, जे सारथी होता, सगळे भ्रमित झाले आणि सगळे भ्रमित जाऊन इकडं तिकडं कुठेही संचार करू लागले. आणि त्या ब्रह्मास्त्राचा आपल्या घोड्यावरती आणि सारथ्यावरती प्रभाव पडलेला पाहून सूर्याने ज्ञान अस्त्राचा प्रयोग केला आणि जे भ्रमित झालेले ते घोडे आणि सारथी होता, ज्ञान अस्त्राच्या प्रभावाने ते शांतपणे संचार करू लागला. नाथांनी म्हटलं, असं का? नाथांनी डोळे झाकले
आणि डोळे झाकून वाताकर्षण मंत्र प्रेरित केलं आणि वाताकर्षण मंत्र सूर्याच्या दिशेने फेकल्या बरोबर जो वायू होता सगळा वायू प्रतिरोध केल्यावर सूर्याचं सारथ्याचं आणि अश्वाचं सगळ्यांचं चलनवलन थांबलं, त्यांची गती कुंठित झाली आणि श्वासच थांबल्यावर त्या ठिकाणचा वरूनच थांबल्यानंतर त्यांचा जे आधार देणारा जो वरून होता तोच नाहीसा झाल्यानंतर सगळ्या वाताकर्षण मंत्रानं सगळा वायूच आकर्षण घेतल्यानंतर सूर्याचे घोडे आणि सारथी पृथ्वी तलावर येऊन दणमुन्या त्यांचा रथ या पृथ्वी तलावर आदळला. या सूर्य पृथ्वी तलावर आदळल्याबरोबर सूर्याचं तेवढं तेजस्वी असणारा सूर्य जो सूर्याचा जो तेजस्वीपणा होता तेजस्वीपणामुळं सगळे झाडे झुडप सगळे होरपळून जाऊ लागले. तेवढा तेज कोणाला सहन करायला तेवढं कोणामध्ये सामर्थ्य आहे सूर्याचं तेज सहन करणे. आणि पृथ्वीवर सूर्य येऊन आदळल्याबरोबर सगळ्या देवी देवतांना त्रिभुवनामध्ये एकच हाहाकार झाला. सूर्य पृथ्वीवर पडला आणि सगळे देवादिदेव सगळेच्या सगळे घाबरले. आणि सूर्यच पृथ्वीवर पडल्यावर आता चलनवलन व्हायचं कसं, या बाकी जीवांचं काय व्हायचं. आणि सूर्याचा जो दाहक करणारा जो अग्नी होता या पृथ्वीवरच्या जीवांना तो अग्नी प्रज्वलित करून होरपळल्या त्याच्या प्रभावाने जीवजंतू मरायला सुरुवात झाली. मच्छिंद्रनाथांनी त्या अग्नीला दाहक करण्यासाठी वरुण अस्त्राचा प्रयोग केला आणि जलास्त्राचा प्रयोग करून सूर्याची जी दाहकता होती ती दाहकता शांत केली आणि जो प्रदीप्त असा अग्नीला प्रज्वलित झालेला होता तो शांत झाला. सगळे देव घाबरले. ब्रह्मा विष्णू महेश यक्ष किन्नर गंधर्व सगळ्या गणांना वाटलं काय झालं. सूर्याला कोणी पाडलं. सगळ्यांच्या लक्षात आलं की मच्छिंद्रनाथांनी सूर्याला खाली पाडलेला आहे पृथ्वीवर. राजा बघितलं पाशुपत राजा, अरे बाप रे म्हणले. बक्कळ साधू बघितलो, लई डेंजर साधू आहे म्हणले, हे भयंकर असा साधू आहे. सूर्याला खाली जमिनीवर पाडलं, एवढा तेजस्वी साधू आहे. आणि सगळ्या देवतांची पाताळामधले देव, स्वर्गामधले, त्रिभुवनामधले मंडळ, त्रिभुवन मंडळामधले सगळेच्या सगळे देव पृथ्वीवर ज्या ठिकाणी सूर्य मच्छिंद्रनाथांनी सूर्याला आदळलं होतं त्या ठिकाणी आलेला सगळे आले. एखादा विशाल काय असा मोठा वृक्ष आहे आणि त्या वृक्षाच्या छायेला सगळ्या रानावनातल्या पशुपक्ष्यांनी त्या वृक्षावर ज्याप्रमाणे गर्दी करावी त्याचप्रमाणे त्या पृथ्वी तलावर जे नाथांनी सूर्याला पाडलं होतं त्या ठिकाणी सगळ्या देवतांची रांग झाली. स्वर्गावरून विमान आले. काय झालं सगळीकडे एक हाहाकार उठला. आणि देव गण ज्या ठिकाणी आल्यानंतर भगवान विष्णूंचं या ठिकाणी आगमन झालेलं पाहून मच्छिंद्रनाथ भगवान विष्णूकडे धावून गेले. विष्णूने मच्छिंद्रनाथाला आपल्या गळ्याला मिठी मारली, आलिंगन दिलं नाथांना आणि विचारतात, नाथा काय झालं, तुम्ही सूर्याला असं खाली का पाडलेलं आहे. सूर्य असा मूर्छित अवस्थेमध्ये पडलेला आहे. पृथ्वीवरचे सगळे जे जलजीव आहेत सगळेच्या सगळे जीव घाबरून गेलेले आहेत. सगळीकडे अंधकार पसरलेला आहे. आता या पृथ्वीचं चलनवलन व्हायचं कसं. सूर्य जर पडला तर बाकी कार्य कसं व्हायचं. सगळीकडे बघा चौकड अंधकार पसरलेला आहे. सगळीकडे एकच हाहाकार झालेला आहे. नाथा काय झालं, काय तुम्ही सूर्याला खाली पाडण्याचं नेमकं काय कारण आहे. गोष्ट तरी घडली काय, आम्हाला सांगा, कळू द्या आम्हाला काय झालं. मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, हा पाशुपत राजा आहे, सूर्याच्या सूर्यवंशामधला पाशुपत राजा आहे. परंतु या राजाकडे सूर्याने लक्ष द्यायचं तर सोडूनच द्या. या सूर्याला हा राजाच आवडत नाही.
आपल्या वंशामध्ये असलेल्या राजाकडे या सूर्याने दृष्टी ठेवायचं तर सोडाच, परंतु याच्याकडे लक्षच दिलं नाही. हे याचं वागणं योग्य आहे का? हे याचं वागणं बरोबर आहे का? आणि याला दंड देण्यासाठी मी या सूर्याला खाली पाडलेला आहे. भगवान विष्णूंनी म्हटलं, नाथा, तुमचा जो राग आहे त्याला आवर घाला. आणि एवढंच घडलंय की म्हणले, दुसरं तर काही नाही की? नाही म्हणले, माझा जो निस्सीम असणारा हो भक्त हा पाशुपत राजा आहे, याला मी वरदान दिलेलं आहे की रामचंद्र प्रभूचं मी तुला दर्शन घडवीन. भगवान श्री विष्णूंनी मच्छिंद्रनाथाचे शब्द ऐकले आणि सांगितलं, नाथा, जाऊ द्या. तुम्ही काय करा, अगोदर सूर्याला जागृत करा. मूर्छित अवस्थेमध्ये पडलेला आहे आणि सगळ्या पृथ्वीवरती अंधकार पसरलेला आहे. सगळे जीव सूर्यासाठी वाट पाहत आहेत, त्यामुळे तुम्ही सूर्याला सावध करा. मच्छिंद्रनाथाची विनंती भगवान श्री विष्णूंनी केली, परंतु मच्छिंद्रनाथ ऐकायला तयार नाही. आणि मच्छिंद्रनाथांनी म्हटले, कसं आहे भगवंता, तुला तर अन्याय कुठलाच सहन होत नाही, परंतु हे झालं कसं काय? गजेंद्राची हाक ऐकून क्षणार्धामध्ये भगवंता तुम्ही आलात. या ठिकाणी भक्ताच्या कार्यासाठी तुम्ही गर्भवास सुद्धा सोसला. भक्त प्रल्हादाला ज्यावेळी संकट आलं त्यावेळी तुम्ही या खांबातून प्रगट होऊन स्वतः हिरण्यकश्यपूचा वध केला. आणि एवढा हा अन्याय चालू असताना या राजावरती एवढा सूर्यवंशामधला असलेला अन्याय तुम्ही सहन का केला? हे कल्पकाम श्रेष्ठ दुमा, तुम्ही अगोदर म्हणले पाशुपताला रामचंद्र प्रभूंचं दर्शन द्या, त्यावेळेस मला समाधानी वाटेल, माझ्या मनाला समाधानी वाटेल. मच्छिंद्रनाथाचं बोलणं ऐकलं, मच्छिंद्रनाथाचे ते शब्द ऐकले आणि भगवान श्री विष्णूंनी क्षणार्धामध्येच आपलं तेज प्रकट करून त्याच्यामध्ये रामचंद्र प्रभू, एकीकडे सीतामाता आणि एकीकडे लक्ष्मण, अशी ती तिघांची मूर्ती प्रकट केली. आणि त्या ठिकाणी प्रगट रामचंद्र प्रभू, लक्ष्मण आणि सीतामाता प्रगट झालेलं पाहताच मच्छिंद्रनाथाला अतिशय आनंद झाला. आणि आनंद झाल्याबरोबर मच्छिंद्रनाथ रामचंद्र प्रभूच्या चरणावरती मिठी मारली. रामचंद्र प्रभूंनी मच्छिंद्रनाथांना जवळ बोलवून भेट दिली आणि सांगितलं, नाथा, काय चालवलं आहात हे खेळ? सूर्याला तुम्ही खाली पाडला. काय करावं प्रभू भगवंता, त्याच्याशिवाय काही पर्याय नव्हता. आणि आपल्या अंशरूपी भगवान श्रीकृष्णांनी, भगवान श्री विष्णूंनी भगवान रामचंद्र प्रभूंचं दर्शन पाशुपत राजाला आणि मच्छिंद्रनाथाला दिलं. मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, भगवंता, शाबरी विद्येवर मी कवित्व केलेलं आहे. जगाच्या कल्याणासाठी, जगाच्या हितासाठी हे जी कवित्व केलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक मंत्र आणि तंत्र निर्माण केलेले आहेत. त्यामध्ये तुमचाही त्या ठिकाणी नामाचा मी मंत्रामध्ये समाविष्ट केलेला आहे. तुम्ही कृपा करून माझ्या या शाबरी मंत्रेला, शाबरी विद्येला सहाय्य करा, अशी माझी विनंती आहे. रामचंद्र प्रभूंनी म्हटलं, मच्छिंद्रनाथा, तुम्ही असं का करत आहात? तुमचा जो अवतार आहे तो साक्षात कवी नारायणाचा अवतार आहे. कवी नारायण माझाच अंश आहे, म्हणजे त्या अर्थी तुम्ही आणि मी एकच आहोत. मग हे तुमचा हट्ट कशासाठी? रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, ज्यावेळी तुम्ही नागाश्व वृक्षाखाली पाणी सिंचन करून 52 वीरांना प्रसन्न करून घेतलं होतं, त्यावेळी आणि वीरभद्राचं आणि तुमचं युद्ध झालं, त्याही वेळी आम्ही सगळ्यांनी प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद रूपी अभिवचन दिलं होतं की तुमच्या शाबरी विद्येमध्ये आम्ही सहाय्य करू. परंतु त्या 52 वीरापेक्षाही श्रेष्ठ माझं असं वरदान
तुमच्या शाबरी विद्येला असेल. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, तुमचा आणि माझा अवतारही एकच आहे आणि यामध्ये तुमच्या शाबरी विद्येला माझं पुरेपूर असं सहकार्य असेल. भगवान रामचंद्र प्रभूंचे ते शब्द ऐकून नाथांना समाधान वाटलं. पाशुपत राजाला मच्छिंद्रनाथांनी बोलवलं. पाशुपत राजालाही दर्शन घडवलं. पाशुपत राजा कृतकृत धन्य झाला आणि माझ्या वंशाचा राजा आहे, श्रेष्ठ असा राजा आहे म्हणून रामचंद्र प्रभूंनी त्यांचंही गुणगौरव केला आणि आपल्या शाबरी विद्येवर ज्या ज्या ठिकाणी रामचंद्र प्रभूंनी मच्छिंद्रनाथांना आशीर्वाद दिला की ज्या ज्या ठिकाणी माझ्या नामाचा जयघोष होईल, माझ्या नामाचा उच्चार होईल, त्या ठिकाणी मी स्वतः येऊन त्या साधकाचं कार्य सिद्धीला नेईन, हे मी तुम्हाला अभिवचन देत आहे असं रामचंद्र प्रभूंनी सांगितलं. आणि रामचंद्र प्रभूंचं जे अंश रूप भगवान श्री विष्णूंचं झालेलं होतं ते भगवान श्री विष्णू मध्ये लुप्त झालं. भगवान श्री विष्णूंनी सांगितलं, मच्छिंद्रनाथा, आता मी तुम्हाला राजाला भगवान श्री रामचंद्र प्रभूंचं दर्शन घडवलेलं आहे. आता बघा म्हणले तेव्हा ते सूर्य मूर्छित अवस्थेमध्ये पडलेला आहे. आता सूर्याला तुम्ही सावध करा. भगवान श्री विष्णूंच्या ब्रह्मा विष्णू आणि महेशाच्या बोलण्यावरून सगळ्या देवतांची त्या ठिकाणी दाटी होती. सगळ्यांची विनंती, सगळेजण हात जोडून उभे होते. सगळ्या देवी देवतांना सगळ्यांच्या विनंतीवरून नाथांनी विभक्तास्त्र, स्पर्शास्त्र या ठिकाणी विभक्तास्त्र प्रेरून त्या ठिकाणी काढलं आणि वाताकर्षण मंत्राचा प्रयोग करून सूर्याच्या दिशेने ती विभूती फेकल्यानंतर सूर्य सावध झाला आणि सूर्य सावध झाल्यावर मूर्छित अवस्थेमधून सावध झालेल्या सूर्याने स्वतःला आवरलं आणि पाहतो तर काय, सगळ्या देवादिकांची गर्दी त्या ठिकाणी दाटलेली आहे. एकीकडे मच्छिंद्रनाथ आहे, विष्णू आहेत, ब्रह्मा आहेत, महेश, सगळेच्या सगळे. सूर्य थक्क झाला आणि सगळ्यात अगोदर सावध झाल्यावर जवळ एक देवता होते. सूर्यदेव म्हणाले, मला या मूर्छित अवस्थेमधून बाहेर कोण काढलेला आहे? मला त्या संन्याशाला माझी भेट घडवा आणि मला त्याचं दर्शन घ्यायचं आहे. देवतांनी मच्छिंद्रनाथाला सूर्या समीप घेऊन गेलं. आता सूर्याच्या जो दाहकता आहे त्या दाहकतेचा परिणाम मच्छिंद्रनाथावर होऊ नये, मच्छिंद्रनाथांनी वरुण अस्त्र आणि जलास्त्र प्रेरण केलं आणि ती दाहकता शांत झाली. मच्छिंद्रनाथ सूर्याच्या जवळ गेले. सूर्याने मच्छिंद्रनाथाला या ठिकाणी भेट दिली, आलिंगन दिलं आणि सांगितलं, नाथा, धन्य आहे तुमचा पराक्रम. बक्कोळ मी आजपर्यंत युद्ध बघितलो बाबा म्हणून, परंतु हे असं मला धरणीवर कुणी पाडलं नाही. ही असली माझी अवस्था आतापर्यंत कुणी केलं नाही. नाथा, धन्य आहेस बाबा तू. मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, देवा सूर्यनारायण, मी शाबरी विद्येवर कवित्व केलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्ही सहाय्य करावं ही माझी इच्छा आहे. सूर्यनारायणांनी तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला. सगळ्या देवी देवादिकांनी सांगितलं, नाथा, तुमच्या विद्येला जे शाबरी ग्रंथ तयार केलेला आहे त्या ग्रंथाला सगळ्या देवी देवतांचं अभिवचन लादलेलं आहे. आत्ताच काय भगवान विष्णूंनी सांगितलं, मी तुम्हाला सांगतो, यापुढे कधीही कोणीही तुमच्या शाबरी विद्येच्या तंत्र आणि मंत्राच्या बाहेर जाणार नाही. ज्या ज्या ठिकाणी आमच्या नामाचा उच्चार होईल त्या ठिकाणी आम्ही स्वतः येऊन मंत्र पाठ करण्यामध्ये त्या साधकाला आम्ही सहाय्य करू. सगळ्या देवादिकांनी वचन दिली. मच्छिंद्रनाथाला आनंद झाला आणि सगळ्या देवादिकांची स्तुती करून सगळ्या देवादिकांची भेट घेतली. पाशुपत राजाची सगळ्या देवादिकांची भेट झाली. राजांनी म्हटलं, काय जती आहे. मच्छिंद्रनाथांनी सगळ्याचे दर्शन मला घडवलं म्हणले. धन्य आहेत नाथ म्हणले, धन्य आहेत.
राजांनी विचार केला होता. म्हटले या पृथ्वी तलावरती बरेचसे असे संत महंत मुनी जपी तपी फिरत असतात म्हणले, परंतु एवढ्या या संताचा एवढा असा पराक्रम मी काही पाहिला नाही. राजाने आता बरेचसे असे साधू असतात, बाह्य रूपाने अंगावरती रुद्राक्षाच्या माळा भस्म हे त्यांच्यावर चिलेलं असतं, परंतु मध्ये मनामध्ये काम असतं. अंगा लावून या राख डोळे झाकुनी करती पाप, अशा प्रकारचे ही काही साधू आहेत. जगा सांगती ब्रह्मज्ञान आणि काय म्हणले स्वतःच आपण कोरडे पाषाण. तुकाराम महाराजांनी सांगितलं नको म्हणले तसल्या साधूंची आम्हाला संगती सुद्धा घडू नये बाबा. परंतु काही साधू साक्षात कवी नारायणाचा अवतार असलेले मच्छिंद्रनाथासारखे हे साधू, ज्यावेळी अशा साधूंचं दर्शन होतं, असे साधू ज्यावेळेस गुरु लाभतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं या देहाची मुक्ती होते. गुरु जर गुरुच चांगला निवडला तर गुरु चांगला मार्ग आपल्या शिष्याला दाखवतो. संताची संगती पाशुपत राजाला लाभली. संत संगतीचं हे जे महात्म्य आहे, घडेल संगती संताची तेथे रामनाम होईल श्रवण आणि घडेल भोजन उच्चिष्टांचे. या ठिकाणी मच्छिंद्रनाथांनी पाशुपत राजाला आपले जे आराध्य दैवत रामचंद्र प्रभू आहे त्यांचं दर्शन घडवून दिलं आणि रामचंद्र प्रभूंचा अनुग्रह घेतला. रामचंद्र प्रभूंचं दर्शन घेतलं, सगळ्या देवादिकांचं दर्शन घेतलं आणि सगळ्या देवादिकांना सांगितलं की सगळ्या देवादिकांना तोषवून त्यांची भेट करून मच्छिंद्रनाथ पुढे पाशुपत राजालाही अभिवचन देऊन त्यालाही आशीर्वाद रूपी आपला आशीर्वाद देऊन तीर्थयात्रेसाठी निघाले. अशा प्रकारे अध्याय 8वा नवनाथ भक्तिसाराचा 8वा अध्याय संपलेला आहे. आजची कथा अतिशय अशी गोड कथा होती. आपलं जे सनातन आहे, सनातनामध्ये सूर्याची गती काय, चंद्र, सगळ्या गोष्टींचं वर्णन केलेलं आहे. पुढचा जो अध्याय आहे गोरक्षनाथाचा जन्म आहे, पुढच्या अध्याय 9व्या अध्यायामध्ये, त्यामुळं त्याही अध्यायाला विशेष असं महत्व आहे. आजची कथा कशी वाटली आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि या कथेचा लाभ घेण्यासाठी अशाच कथा ऐकण्यासाठी पुराण कथा या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आदेश.